नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 12वीच्या 5व्या प्रकरणाचा पहिला व्हिडिओ आज आपण काढतोय। यामध्ये द्वितीयक स्वरूपाच्या ज्या काही आर्थिक क्रिया आहे या द्वितीयक स्वरूपाच्या आर्थिक क्रियांच्या संदर्भातला महत्त्वपूर्ण प्रकारचा हा पहिलाच आपला व्हिडिओ आहे। या प्रकरणाची जी काही सुरुवात केली गेलेली आहे आणि तुमच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्हाला हे कोष्टक दिले गेलेले आहे बघा की त्या कोष्टकामध्ये तुम्हाला आकृती क्रमांक 5.1 मध्ये चित्रांचं निरीक्षण करायचंय आणि चित्रांचं निरीक्षण केल्यानंतर त्याची ओळख पटवायची आणि ओळख पटवल्यानंतर ते चित्र कोणकोणत्या व्यवसायाशी निगडित स्वरूपामध्ये असावेत हे लक्षात घेऊन तो तक्ता जो आहे तो तक्ता 5.1 जो काही तक्ता आहे तो तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे। मग त्या तक्त्याच्या संदर्भातलाच महत्त्वपूर्ण प्रकारचे जे काही मुद्दे तर ते मुद्दे आपल्याला इथे बघायचे आहेत। तो म्हणजे द्वितीयक स्वरूपाचं जे काही आर्थिक क्रिया हे पाचवं जे काही प्रकरण आहे या 5व्या प्रकरणामध्ये सर्वात पहिला महत्त्वपूर्ण प्रकारचा भाग आहे तो म्हणजे व्यवसायाचं नाव। आता व्यवसायाच्या नावामध्ये म्हणजे ते पहिलं जे काही चित्र आहे तर ते चित्र कशाचं दिलेलं आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारचं आहे तर कृषी उत्पादनाच्या दृष्टिकोनातून आहे। मग यामध्ये पहिला जो काही व्यवसाय आहे तर तो म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योगधंदा। मग आता अन्न प्रक्रिया उद्योगधंदा म्हणजे काय की द्वितीयक स्वरूपाचा हा आर्थिक स्वरूपाचा व्यवसाय आहे की प्राथमिक स्वरूपाचा जो काही कच्चा माल असेल या कच्च्या मालावर प्रक्रिया करणे आणि प्रक्रिया केल्यानंतर त्यापासून जे काय तर द्वितीयक स्वरूपाचा जो काही पक्का माल आहे तो पक्का माल ज्या कारखान्यामध्ये तयार होतो त्या व्यवसायाला आपण द्वितीयक स्वरूपाचा आर्थिक व्यवसाय असं म्हटलं जातं। मग यामध्ये अन्न प्रक्रिया जो काही उद्योगधंदा आहे तर या उद्योगधंद्यासाठी लागणारे जे काही उत्पादन आहे मग ते उत्पादने कुठे मिळते आवश्यक स्वरूपाचा जो काही कच्चा माल आहे तर कृषी उत्पादनाच्या दृष्टिकोनातून। मग शेतामध्ये आपण विविध प्रकारचे समजा पेरूची बाग असेल त्या पेरूवर प्रक्रिया करणे, आंब्याची बाग असेल आंब्यावर प्रक्रिया करणे, त्यापासून जे काही लोणची वगैरे आहे तर ते तयार करणे। त्यानंतर तुमच्याकडे समजा आवळ्याचं वृक्ष असेल या आवळ्यापासून आवळ्याचं जे काही ज्यूस आहे तर ते ज्यूस तयार करणे, त्यापासून मोरांबी जे काय तर ते तयार करणे, त्याच्यापासून जी काही लोणची असेल विविध प्रकारचे जे काही जाम्स असतील ते जाम तयार करण्याचं जे काही काम आहे तर ते काम म्हणजे कृषी उत्पादने की शेती व्यवसायातून सदरची जी काही उत्पादने आहेत तर ती उत्पादने होताना आपल्याला दिसून येतात। मग यासाठी लागणारा जो काही कच्चा माल आहे तो नाशवंत स्वरूपाचाही असतो आणि टिकाऊ स्वरूपाचाही असतो, तो जड स्वरूपाचाही असतो आणि तो हलक्याही स्वरूपाचा आपल्याला दिसून येतो। मग इतकंच फक्त नाहीये, आज समजा संत्री असेल मोसंबी असेल केळी असेल केळीवर सुद्धा प्रक्रिया केली जाते, त्यापासून जे काय तर विविध प्रकारचे जे काही पदार्थ आहेत ते पदार्थ तयार होताना आपल्याला दिसून येतात। कृषी उत्पादनाच्या दृष्टिकोनातून समजा आपण बटाट्याची लागवड केली तर बटाट्यापासून वेपर्स तयार केले जातात, विविध प्रकारचे चिवडा तयार होताना आपल्याला दिसून येतो। त्यानंतर दूध भुकटी असेल, मग आता समजा शेळ्या मेंढ्या यांचं पालन पोषण आपण करतो, शेतामध्ये त्यांना अन्न पदार्थ खाऊ घालतो, घास वगैरे टाकतो आणि त्यावर त्यांची उपजीविका करतो, त्यांच्यापासून दूध कमवतो, दूध मिळवल्यानंतर त्या दुधावर प्रक्रिया करण्याचं काम आपण करताना दिसून येतो, त्यापासून दूध पावडर चीज लोणी जे काही पदार्थ आहेत या पदार्थांची जी काही निर्मिती आहे तर ती निर्मिती होताना आपल्याला दिसून येते। म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योगधंदे। मग पपई असेल या पपईवर प्रक्रिया केली जाते, त्याच्यापासून तुटी फुटी तयार होताना दिसून येते जी पानामध्ये खाताना आपल्याला लागत असते। त्यानंतर विविध प्रकारची जी पानं असतात ती पानं आपण शेतामध्ये उपलब्ध करतो, त्याच्यापासून चीक काढणे, त्याच्यावर प्रक्रिया करणे, एखादा वृक्ष असेल त्या वृक्षाच्या बिया असेल फळं असेल त्या फळांवर प्रक्रिया करून आपण विविध प्रकारची जी काही कृषी उत्पादन आहेत त्या कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करतो। म्हणजे आवश्यक स्वरूपाचा अन्न प्रक्रियेमध्ये जो आहे तर तो म्हणजे कृषी उत्पादन आहे। आज तुम्ही आपण विविध प्रकारचे जे काय ज्यूस वगैरे घेत असतो त्या ज्यूस मध्ये मोसंबी असेल संत्री असेल चिक्कू असेल ही जी कृषी उत्पादने आहे या कृषी उत्पादने आपण त्यामध्ये वापरतो, त्यावर प्रक्रिया करतो आणि त्याच्यापासून जे काही ज्यूस आहे तर ते ज्यूस तयार होतं। आज आईस्क्रीम असेल स्ट्रॉबेरी जे काय तर हे कृषी उत्पादन आहे, शेतातून आपण स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतो आणि उत्पादन घेतल्यानंतर त्यावर प्रक्रिया करतो, त्याच्यापासून जे काही आईस्क्रीम आहे तर त्या आईस्क्रीम मध्ये त्याचा वापर होताना दिसून येतो। आंब्याचा वापर आईस्क्रीम मध्ये होताना दिसून येतो। विविध प्रकारची जी काही कृषी उत्पादने आहेत या कृषी उत्पादनांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जो काही वापर आहे तर तो वापर आपण तयार जी काही उत्पादन आहे तर त्या उत्पादनामध्ये होताना दिसून येतो। मग जसं कच्च्या स्वरूपाचा आंबा असेल तो आंबा काढल्यानंतर त्याच्यापासून आपण लोणचं तयार करतो, त्याच्यापासून आंबा जो काय तरी आंब्यापासून जर आपण बघितला तर त्याचा रस काढतो, हवाबंद डब्यामध्ये पॅक करून आपण वर्षभर तो वापरासाठी
उपयोगात आणताना दिसून येतो. तशाच प्रकारे विविध प्रकारचे जे काही फळपिकं आहेत, या फळपिकांवर सुद्धा जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया केली जाते. मग त्या तयार स्वरूपाचे जे काय आहेत तर त्या तयार याच्यामध्ये जर आपण बघितलं तयार उत्पादनामध्ये, मग त्यामध्ये लोणची आहे बघा, लोणची आहे, मुरंबे आहेत, विविध प्रकारचे जे काही ज्यूस असेल त्या ज्यूसचा इथे समावेश आहे. की ही जी काही उत्पादने आहेत तर ती उत्पादने आपण तयार करताना दिसून येतो, तयार स्वरूपाची उत्पादने आहेत. मग अशा प्रकारची जी काही उत्पादने आहेत ती शेतांमधून उपलब्ध केले जातात, कृषी व्यवसायातून उपलब्ध होतात आणि त्यावर जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया करून त्यापासून जो काय आहे तर पक्क्या स्वरूपाचा जो काही माल आहे तर त्या मालाची जी काही निर्मिती आहे तर ती निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर कच्च्या मालाची सुद्धा काही वैशिष्ट्ये आहेत बघा. जो कच्चा माल असेल या कच्च्या मालाची सुद्धा महत्वपूर्ण प्रकारची जी काही वैशिष्ट्ये आहेत, या वैशिष्ट्यांमध्ये जर तुम्ही आपण बघितलं तर कच्चा जो काही माल आहे तर हा कच्चा माल प्रामुख्याने जड अशा स्वरूपाचा असतो. कच्चा जो काही माल आहे हा कच्चा माल जड स्वरूपाचा असतो. त्यानंतर सदरचा जो काही कच्चा माल आहे तर तो कच्चा माल नाशवंत स्वरूपाचाही असतो. म्हणजे सर्वसामान्यपणे जर तुम्ही आपण बघितलं तर कच्चा माल हा जड स्वरूपाचा असतो, नाशवंत स्वरूपाचा असतो आणि त्याचं खरेदी जे काही मूल्य आहे तर ते मूल्य सुद्धा प्रामुख्याने जर आपण बघितलं तर ते मूल्य कमी होताना दिसून येतं. की प्रत्येक जो काही व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाचं आहे की हा कच्चा माल आहे, कच्च्या मालाचं हे वैशिष्ट्य आहे की माल हा जड स्वरूपाचा असतो, तो माल नाशवंत स्वरूपाचा असतो, त्याचं मूल्य जे काय तर ते मूल्य कमी आपल्याला दिसून येतं. साधं तुम्हाला उदाहरण देतो, एखाद्या ठिकाणी समजा आंब्याचं झाड असेल, त्या आंब्याच्या झाडातून आपण कैऱ्या जर आणल्या तर त्या कैऱ्यांचं मूल्य कमी असतं, पण तीच कैरी जर आपण बाजारपेठेत विकली, त्याच्यावर प्रक्रिया करून जर आपण तिचा वापर केला, त्याच्यापासून लोणचं तयार केलं, त्याच्यापासून ज्यूस तयार केला तर त्याची जी काही मूल्य आहे, त्याची जी काही किंमत आहे तर त्या किमतीमध्ये वाढ होते. म्हणजे शेतातून उपलब्ध होणाऱ्या मालाला किंमत नाही, पण बाजारपेठेत ज्यावेळेस तो माल विकला जातो, बाजारपेठेत ज्यावेळेस त्याची विक्री होते त्यावेळेस त्याच्या मूल्यामध्ये जी काही वाढ आहे तर ती वाढ होताना आपल्याला दिसून येते. हा एक महत्वपूर्ण प्रकारचा भाग म्हणून त्याचा उल्लेख होताना दिसून येतो. मग त्यानंतरचं पुढचं एक वैशिष्ट्य आहे बघा की उत्पादनाचं जे काय तर वैशिष्ट्य आहे, जो काही महत्वपूर्ण प्रकारचा पाचवा जो काही कॉलम आहे, हे सर्वसामान्यपणे जर बघितले 1, 2, 3, 4 आणि 5, पाचवा जो काय आहे तुम्हाला अशा उभ्या स्वरूपामध्ये आकृती 5.1 मध्ये दिलेले की व्यवसायाचं नाव, आवश्यक कच्चा माल, तयार उत्पादने, कच्च्या मालाची वैशिष्ट्य आणि उत्पादनाची वैशिष्ट्य. मग त्यामध्ये त्याचं वजन कसं असतं, त्याचा टिकाऊपणा कसा आहे, त्याचं उत्पादन कसं आहे, त्याचं विक्री मूल्य कसं आहे. ज्यावेळेस तो माल तयार होतो तो पक्का जो काही माल असेल ना तर त्या पक्का माल सर्वसाधारणपणे टिकाऊ असतो. पक्का जो काही माल असेल तो माल हा टिकाऊ स्वरूपाचा आपल्याला दिसून येतो आणि टिकाऊ स्वरूपाचा असल्यामुळे त्याच्यामध्ये प्रक्रिया केली जाते, त्यामुळे तो टिकाऊ स्वरूपाचा असतो आणि त्याचं जे काही मूल्य आहे तर हे मूल्य मात्र त्या ठिकाणी आपल्याला जास्त दिसून येतं. की जास्त स्वरूपाचं जे काही मूल्य आहे तर त्या मूल्याचा तिथे समावेश होताना आपल्याला दिसून येतो. कारण कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते, प्रक्रिया केल्यामुळे तो माल टिकाऊ स्वरूपाचा असतो. अनेक दिवस तो माल जो काय तर जैसे ते स्थितीमध्ये आपल्याला दिसून येतो तो टिकाऊ स्वरूपाचा असतो आणि त्याचं विक्रीचं जे काही मूल्य असेल तर ते मूल्य सुद्धा जास्त असतं. साधं एक उदाहरण दिलं की कच्ची पपई बाजारात विकायसाठी नेली तर त्याचं मूल्य कमी असणार आहे, पण तीच पपई जर विकून तुम्ही बाजारामध्ये मांडून बसले तर त्याचं मूल्य हे जास्त येणार आहे, कारण त्याच्यावर प्रक्रिया झालेली आहे, कारण त्या ग्राहकाला तो घरी गेल्याबरोबर तो माल कापून खाता येणार आहे. तीच कच्च्या स्वरूपाची पपई असेल तर तो खाऊ शकत नाही. तशाच पद्धतीने द्राक्ष असेल, द्राक्ष सुद्धा जर का कच्च्या स्वरूपाचे असेल, हिरवट स्वरूपाचे असेल तर त्यांच्यावर प्रक्रिया केली जात नाही, पण त्या द्राक्ष ज्यावेळेस पिकले जातात त्यांना गोडवा निर्माण होतो, त्याच्यापासून ज्यूस, त्या द्राक्षापासून वायनरी तयार होताना दिसून येते. अनेक प्रकारचे जे काही द्राक्ष आहेत त्या द्राक्षांवर विविध प्रकारची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया प्रामुख्याने होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे उत्पादनाची ही वैशिष्ट्य आहे की पक्का माल हा टिकाऊ स्वरूपाचा असतो, त्याचं मूल्य जे काय तर ते मूल्य जास्त होताना आपल्याला दिसून येतं. हा पहिला महत्वपूर्ण प्रकारचा उद्योगधंदा आहे की जो उद्योगधंदा कृषीशी निगडित स्वरूपामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून सर्वसामान्यपणे जर तुम्ही आपण बघितलं मग ही जी काही व्यवसाय आहेत तर ह्या व्यवसायाची वैशिष्ट्य, कच्च्या मालाची वैशिष्ट्य आणि या वैशिष्ट्यानंतरचा दुसरा महत्वपूर्ण प्रकारचा उद्योगधंदा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे दागिने निर्मितीचा उद्योगधंदा. जे काही दागिने आहे या दागिने निर्मितीचे उद्योगधंदा कसा आहे, मुद्दे हेच आहेत. अनेक प्रकारचे जे काही व्यवसाय आहेत तर त्या व्यवसायांच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही आपण बघितलं तर त्याचा उल्लेख त्याच ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतो. दुसरा आहे बघा, दुसरा महत्वपूर्ण प्रकारचा व्यवसाय आहे दागिने उत्पादने.
ही दागिने जी काही उत्पादन आहेत तर ती दागिन्यांचं उत्पादन. मग यासाठी कोणकोणत्या प्रकारची खनिज संपत्ती, तर त्यामध्ये खनिज धातू, जी काही खनिज धातू आहे या खनिज धातू खनिजांचा इथे जो काही वापर आहे तर तो वापर कच्च्या स्वरूपाचा माल म्हणून. त्यानंतर हिरे आहेत, विविध प्रकारचे जे काही दगड आहेत तर त्या दगडांमध्ये प्रामुख्याने हे घटक सापडताना दिसून येतात. म्हणजे दागिने जे काही उत्पादन निर्मिती आहे या उद्योगधंद्यासाठी लागणारा आवश्यक स्वरूपाचा कच्चा माल काय, तर विविध प्रकारची जी काही धातू खनिज आहेत तर त्या धातू खनिजांचा इथे समावेश आहे. आणि ही धातू खनिजे कुठे सापडतात, तर भूगर्भामध्ये असणारे विविध प्रकारचे जे काही खडक आहेत त्या खडकांमध्ये आपल्याला हिरे सापडतात, माणिक मोती असेल, हे सुद्धा प्रामुख्याने जर तुम्ही आपण बघितले मौल्यवान स्वरूपाचे जे काही दगड आहेत त्या दगडांमध्ये प्रामुख्याने ही खनिज संपत्ती सापडताना आपल्याला दिसून येते. मग त्याच्यासाठी लागणारा हा कच्च्या स्वरूपाचा माल म्हणून त्याचा उल्लेख होताना दिसून येतो. तयार होणारे उत्पादने काय, तर त्यामध्ये सर्वसाधारणपणे विविध प्रकारची जी काही दागिने आहेत तर ती दागिने, जे काही दागिने आहेत या दागिन्यांचं जे काही उत्पादन आहे तर ते उत्पादन होताना दिसून येतं. त्यानंतर शोभेच्या वस्तू, ज्या काही शोभेच्या वस्तू आहेत या शोभेच्या ज्या काही वस्तू आहेत तर या वस्तूंची सुद्धा जी काही निर्मिती आहे तर ती निर्मिती होताना दिसून येते विविध प्रकारचे. आज तुम्ही आपण जर बघितलं तर कलाकुसरीने दागिने तयार होताना दिसून येतात. विविध प्रकारच्या दागिन्यांना वेगवेगळ्या पद्धतीची नावं दिलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे जी काही दागदागिने असतात ती दागदागिने तयार होतात. शोभेच्या महत्वपूर्ण प्रकारच्या ज्या काही वस्तू असेल या वस्तूंची देखील जी काही निर्मिती आहे तर ती निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे तयार होणारा तो पक्क्या स्वरूपाचं किंवा तयार होणारी ती उत्पादनं आहेत. आणि हे बऱ्याच वेळेस जर तुम्ही आपण बघितलं तर हे कोष्टक तुम्हाला विचारलं जातं. मग त्यासाठी काय आहे, तर कच्च्या मालाचं वजन कसं आहे, कमी आहे. जे काही कच्चा माल आहे या कच्च्या मालाचं जे काही वजन आहे तर हे वजन कमी आहे. हा एक महत्वपूर्ण प्रकारचा भाग आहे. कच्चा जो काही माल आहे तर या मालाचं जे काही वजन आहे तर ते वजन प्रामुख्याने कमी होताना आपल्याला दिसून येतं. आज समजा त्याच्यातून शुद्धीकरण करणे, धातू खनिज आहे, सोनं असेल, ते सोनं भूगर्भामध्ये उत्खनन केलं, उत्खनन केल्यानंतर त्याच्यापासून शुद्ध सोनं बाजूला करायचं, त्याच्यामध्ये इतर प्रकारचे तांब्याचं प्रमाण किती आहे, इतर धातू खनिजांचं प्रमाण किती आहे, याचा देखील महत्वपूर्ण प्रकारचा जो काही भाग आहे तर तो भाग याच्याशी निगडित आहे. आणि म्हणून कच्च्या मालाची जी काही वैशिष्ट्य आहे, त्याचं वजन कसं आहे, त्याचा टिकाऊपणा कसा आहे, त्याचं संपादन क्षेत्र कसं आहे, त्यानंतर त्याची खरेदी किंमत कशी आहे, याचा सारासार जो काही विचार आहे तर तो विचार करून कच्चा जो काही माल आहे तर या कच्च्या मालाचं जे काही वजन आहे तर ते वजन प्रामुख्याने कमी असतं, टिकाऊपणा मात्र जास्त असतो. बघा, जो काही टिकाऊपणा आहे याचा हा टिकाऊपणा मात्र जास्त असतो. सर्वसामान्यपणे जर तुम्ही आपण बघितलं तर टिकाऊपणा याच्यामध्ये जास्त असतो, कारण त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि प्रक्रिया करून अशा प्रकारची जी काही खनिज संपत्ती आहे तर ती खनिज संपत्ती उपलब्ध होताना दिसून येते. म्हणजे कच्च्या मालाचं हे वैशिष्ट्य आहे की त्याचा टिकाऊपणा जास्त असतो आणि त्यानंतर त्याची जी काही मूल्य आहे, त्याची जी काही किंमत आहे तर ही किंमत मात्र जर तुम्ही आपण बघितली तर ती किंमत ही कमी आपल्याला दिसून येते. हे महत्वपूर्ण प्रकारचं जे काही वैशिष्ट्य आहे तर ते कच्च्या मालाच्या बाबतीत आपल्याला दिसून येतं. त्यानंतर उत्पादनाचं जे काही वैशिष्ट्य आहे तर या उत्पादनाच्या वैशिष्ट्याच्या बाबतीत जर तुम्ही आपण बघितलं तर या उत्पादनाच्या वैशिष्ट्यामध्ये पक्क्या मालाचं जे काही वजन आहे तर ते वजन मात्र कमी असतं. बघा, पक्का जो काही माल आहे या मालाचं जे काही वजन आहे तर ते वजन मात्र कमी आपल्याला दिसून येतं. वजन कमी असतं आणि त्याची उपयुक्तता ज्याला आपण म्हणतो ही उपयुक्तता जास्त असते. जी काही उपयुक्तता आहे ही उपयुक्तता मात्र त्याची जर बघितली तर ती जास्त असते. हे सर्वसामान्यपणे जर तुम्ही आपण बघितलं आणि त्याची बाजार जी काही किंमत आहे, त्याची जी काही किंमत आहे तर ही किंमत मात्र जास्त असते. बघा, हे देखील महत्वपूर्ण प्रकारचं जे काही वैशिष्ट्य आहे तर ते वैशिष्ट्य उत्पादनाचं वैशिष्ट्य आहे. त्याचं वजन कमी होताना दिसून येतं. कारण का वजन कमी होतं, त्याच्यावर प्रक्रिया केली जाते, त्याच्यापासून मिळणारी इतर प्रकारची जी काही गौण खनिज असेल त्या खनिजांची उपलब्धता कमी झाल्यामुळे त्याचं वजन कमी होतं आणि त्याची उपयुक्तता जर तुम्ही आपण बघितली तर ती उपयुक्तता आपल्याला जास्त दिसून येते आणि त्याची जी काही किंमत आहे तर ती किंमत देखील प्रामुख्याने जर आपण बघितलं तर जास्त आपल्याला दिसून येते. हा दुसरा महत्वपूर्ण प्रकारचा जो काही व्यवसाय तर त्या व्यवसायासाठी लागणारा आवश्यक स्वरूपाचा कच्चा माल, त्याच्यातून तयार होणारी उत्पादने आणि त्या उत्पादनाबरोबर कच्च्या मालाची वैशिष्ट्य आणि उत्पादनाची जी काही वैशिष्ट्य आहे, हे दुसरा जो काही व्यवसाय आहे किंवा दुसरा जो काही महत्वपूर्ण प्रकारचं दागिने उत्पादन आहेत तर या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा तिसरा महत्वपूर्ण प्रकारचा उद्योगधंदा आपल्याला बघायचा आहे
की तिसरा सुद्धा एक महत्वाचा जो काही उद्योगधंदा आहे, तर या उद्योगधंद्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला काही महत्वपूर्ण प्रकारची जी काही मुद्दे आहेत तर त्या मुद्द्यांना अनुसरून स्वरूपामध्ये हा पण उद्योगधंदा कशा पद्धतीने चालतो याचा देखील समावेश होणं महत्वपूर्ण प्रकारचं आहे. आणि म्हणून तिसरा जो काही आहे तो म्हणजे औष्णिक वीज. औष्णिक जी काही वीज आहे तर ती वीज निर्मिती तिसरा हा महत्वपूर्ण प्रकारचा व्यवसाय आहे की औष्णिक स्वरूपाची वीज कशी तयार होते. मग या विजेसाठी लागणारा कच्चा माल काय आहे, तर याच्यासाठी आवश्यक स्वरूपाचा कच्चा माल आहे तो म्हणजे कोळसा. औष्णिक वीज निर्मिती करायची असेल तर त्या वीज निर्मितीसाठी पाणी तापवायचं आहे, ते तापवण्यासाठी कोळसा हा सर्वात महत्वपूर्ण प्रकारची खनिज संपत्ती की कच्चा माल की आवश्यक स्वरूपाचा कच्चा माल आहे. त्याचं तयार उत्पादन काय होताना दिसून येते, तर तयार उत्पादन आहे वीज. त्याच्यापासून विजेचं जे काही संकलन आहे तर ते संकलन होताना आपल्याला दिसून येतं. आणि सदरचा जो काही माल आहे ना तो माल जर तुम्ही आपण बघितला तर कच्च्या मालाची जी काही वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यांमध्ये अवजड परंतु टिकाऊ. अवजड आहे परंतु कसं आहे, टिकाऊ स्वरूपाचं आहे. हे एक देखील महत्वाचं जे काही वैशिष्ट्य आहे तर ते वैशिष्ट्य या उद्योगधंद्याच्या बाबतीत आपल्याला दिसून येतं की अवजड स्वरूपाचं परंतु टिकाऊ आणि खरेदीची किंमत कमी. खरेदी जी काही किंमत आहे त्याची ही किंमत जर तुम्ही आपण बघितली ही खरेदीची किंमत कमी होताना आपल्याला दिसून येते. हे एक देखील महत्वपूर्ण प्रकारचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. आणि वाहतुकीचा जो काही खर्च आहे तर तो वाहतूक खर्च हा जास्त येतो. वाहतुकीचा जो काही खर्च आहे हा वाहतुकीचा खर्च सर्वसामान्यपणे जर तुम्ही आपण बघितला तर हा खर्च जास्त होतो. म्हणजे काय, तर ही कच्च्या मालाची वैशिष्ट्य आहे की जो कच्चा माल आज वीज निर्मितीसाठी लागतो तो अवजड स्वरूपाचा आहे. आता कोळसा बघा, दगडी कोळसा आहे. कोळशाचे खाण म्हणजे काय की मोठमोठ्या आकाराचे दगड असतात. मग तो अवजड स्वरूपाचा आहे परंतु तो कसा आहे, टिकाऊ स्वरूपाचा आहे. असं नाही की त्याचं उत्खनन केलं आणि लगेच कोळसा ज्वलन झालं आणि त्याची राख झाली, असं नाहीये. त्याची राख होण्यासाठी त्याचं ज्वालाग्रही कसं आहे, मग त्यानुसार आपण कोळशाचे जे काही प्रकार बघतो, अँथ्रासाइड असेल, बिट्युमिनस असेल, लिग्नाइट असेल, पीट असेल, त्यामध्ये सर्वात उच्च प्रतीचं दगडी कोळसा जर म्हटला तर त्यामध्ये अँथ्रासाइड आहे. मग हे जे काही कोळसे आहेत अँथ्रासाइड, बिट्युमिनस, लिग्नाइट आणि पीट हे कोळशाचे प्रकार आहेत. यांच्यातील उष्णतेचं प्रमाण जसं आहे त्यानुसार ते ज्वालाग्रही स्वरूपाचे आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून सर्वसामान्यपणे वीज निर्मितीसाठी पाणी तापवायचं असेल, त्याचे बाष्प निर्माण करायचं असेल, त्या बाष्पापासून जी वीज निर्माण होते त्याला आपण औष्णिक. मग अशाही प्रकारचे जे काही औष्णिक वीज प्रकल्प जर तुम्ही आपण बघितलं, चंद्रपूर जवळ कोराडीचा प्रकल्प आहे, भुसावळला फेपरीचा प्रकल्प आहे, परळी वैजनाथचा प्रकल्प असेल, नाशिक जवळ एकलाऱ्याचा प्रकल्प असेल, हे औष्णिक वीज केंद्र आहे. या वीज केंद्र आज तुम्ही आपण जर बघितले तर त्याच्यासाठी इंधन म्हणून जो काही कोळसा आहे तर या कोळशाचा जो काही वापर आहे तर तो वापर होताना आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून उत्तम अशा प्रकारच्या वीज वाहक तारामधून सहज वाहून नेले जाते. उत्पादनाचं वैशिष्ट्य काय, तर सर्वात महत्वपूर्ण प्रकारचं काय, तर वीज वाहक तारा. ज्या काही वीज वाहक तारा आहेत या तारांमधून याची जी काही वाहतूक आहे तर ती वाहतूक होताना दिसून येते. तयार स्वरूपाचं उत्पादन आहे. आज आपण इलेक्ट्रिसिटी म्हणतो, या इलेक्ट्रिसिटी अंतर्गत जर बघितले तर ती वीज वाहून नेण्यासाठी तारा उपलब्ध होतात. तातडीने ते वापरणं महत्वाचं असतं, ते साठवता येत नाहीये. आणि त्याचं विक्रीचं मूल्य जर बघितलं तर विक्री मूल्य मात्र जास्त असतं. जे काही विक्री मूल्य आहे हे विक्री मूल्य जर तुम्ही आपण बघितलं तर ते विक्रीचं मूल्य जास्त असतं. हे प्रमुख अशा प्रकारचे जे काही उत्पादन आहे त्या उत्पादनाचं जे काही वैशिष्ट्य आहे तर त्या वैशिष्ट्याच्या दृष्टिकोनातून तो महत्वपूर्ण प्रकारचा भाग आहे. असं हे तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की द्वितीयक स्वरूपाच्या आर्थिक क्रिया. प्राथमिकमध्ये जे काय आहे तर कोळसा उपलब्ध केला जातो, त्या कोळसा मग वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये वापरला जातो. कोळशाचा उपयोग फक्त वीज निर्मितीसाठीचा असं नाहीये, लोहखनिज तयार करायचं असेल त्या भट्टींमध्ये कोळसा लागतो. विविध प्रकारची यंत्रसामुग्री तयार करण्यासाठी सुद्धा तुम्ही आपण जर बघितलं तर जो काही दगडी कोळसा आहे तर या दगडी कोळशाचा जो काही वापर आहे तर तो वापर होताना आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून हा तिसरा महत्वपूर्ण प्रकारचा उद्योगधंदा आहे. त्यानंतर चौथा महत्वाचा उद्योगधंदा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे जहाज निर्मितीचा उद्योगधंदा. चौथा जो काय आहे, तुम्ही आपण जर त्या आकृतीमध्ये जर तुम्ही ते छायाचित्र जर बघितले तर त्या छायाचित्रांमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे बघा. चौथा उद्योगधंदा आहे जहाज बांधणी. चौथा उद्योगधंदा आहे जहाज बांधणी उद्योगधंदा.
आता हा जहाज बांधणी जो काही उद्योगधंदा आहे, या उद्योगधंद्यासाठी आवश्यक स्वरूपाचा कच्चा माल काय आहे, तर विविध प्रकारचे खनिज, मग त्या खनिजांमधून लोखंड काढणे, त्यावर प्रक्रिया करणे. मग आवश्यक स्वरूपाचा कच्चा माल आहे बघा खनिजे. त्यानंतर दुसरा माल आहे तुमचा लाकूड, खनिजे. त्यानंतर दुसरा माल आहे लाकूड, की हे सर्वसाधारणपणे जर तुम्ही आपण बघितलं तर खनिजे असेल, लाकूड असेल, हे आवश्यक स्वरूपाचा हा कच्चा माल आहे, की जहाज बांधणीसाठी विविध प्रकारचे पत्रे तयार करणे, अँगल्स तयार करणे, आणि मग ते तयार केल्यानंतर त्याच्यासाठी लाकूड असेल, ते जहाज बनवायचं असेल, ते तयार करायचं असेल, त्याच्यासाठी लाकूड सुद्धा महत्वपूर्ण प्रकारचा कच्चा माल आहे.